हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला खरोखरच हेल्प होत असेल व्हिडिओची तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला थँक्यू असा मेसेज कळवू शकतात. तर पहा, आपण आज BCom थर्ड इयर सेमिस्टर 5th यामधील नोव्हेंबर-डिसेंबर प्रिव्हियस पेपर 2023मध्ये झालेला इन्कम टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस, तर याचा जो पेपर आहे तर त्याचे आन्सर आपण आज पाहणार आहोत. तर बघा, क्वेश्चन नंबर पहिला काय आहे, द फॉलोइंग आर द इन्कम ऑफ उजाला कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द इयर एंडेड ऑन 31st 2022. कम्प्यूट इट टॅक्सेबल टोटल इन्कम फॉर द असेसमेंट इयर 2022 अँड 23. तर कोऑपरेटिव्ह सोसायटीचा पहिला प्रॉब्लेम विचारण्यात आलेला होता. तर याचा आन्सर काय आहे तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, मी आन्सर सोडवून घेतलेला आहे. तर बघा, इथे तुम्हाला जर स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम येत असेल किंवा आन्सर जर दिसत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. तर बघा, तुम्हाला अशा पद्धतीने हे फॉर्मॅट प्रिपेअर करायचं आहे. कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ऑफ द कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द असेसमेंट इयर 2022-23. तर बघा, इथे तुम्हाला काय काय घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रॉब्लेममध्ये 4 हेडमध्ये जे येणारे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. तर पहिले हेड कोणतं आहे तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती दिलेला आहे तर 3000. तुम्ही सगळ्यात आधी या प्रॉब्लेमचा फोटो काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पाहण्यास सोपं जाईल. तर पहा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती आहे तर 3000 रुपये आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम बिझनेस. तर इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये कोणकोणते आयटम जाणार आहेत तर पहिला आहे इन्कम फ्रॉम क्रेडिट फॅसिलिटी टू मेंबर किती आहे तर 1000. त्यानंतर इन्कम फ्रॉम कॉटेज इंडस्ट्री टू 2400. त्यानंतर तिसरा आहे इन्कम फ्रॉम सायकल बिझनेस तर किती आहे 1200. त्यानंतर इन्कम फ्रॉम कलेक्टिव्ह डिस्पोजल 2400. ऑफ लेबर ऑफ मेंबर किती आहे तर 2400, हे सुद्धा इन्कम आहे. त्यानंतर इन्कम फ्रॉम फिशिंग अँड अलिड ॲक्टिव्हिटीज, हे सुद्धा बिझनेस फ्रॉम इन्कममध्ये जाईल 2500. त्यानंतर सहावा आहे इन्कम फ्रॉम द प्रोसेसिंग विदाऊट द एड ऑफ पॉवर. तर बघा, विदाऊट द एड ऑफ पॉवर जर दिलं असेल तर तुम्हाला डिडक्शन देत असताना हे घ्यायचं आहे आणि जर विजेचा वापर करून जर बनवलेला असेल तर त्याचं डिडक्शन तुम्हाला द्यायचं नाही. तर 2500 हे एड पॉवरचे झाले. त्यानंतर पहा, याची टोटल करा किती येईल तर 12000. ही लिहा इन्कम फ्रॉम बिझनेसच्या समोर. ठीक आहे. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. तर कॅपिटल गेनमध्ये कुठलं आपलं जाणार आहे का तर कॅपिटल गेनचा कोणताही आयटम आपल्याला दिलेला नाही. त्यानंतर बघा, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कोणकोणते जाणार आहेत तर बघा, पहिला आहे डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम अदर सोर्सेस कोऑपरेटिव्ह सोसायटी, हे किती आहे तर 1000. त्यानंतर इंटरेस्ट ऑन अनदर कोऑपरेटिव्ह सोसायटी ग्रॉस दिलेली आहे तर आपल्याला ग्रॉसच लागत असते तर 1500. त्यानंतर तिसरं दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन सेक्युरिटीज, हे किती आहे तर 2000. तर याची टोटल करा किती येतील तर 4500. तुम्ही सुद्धा करून पहा, 4500 याची टोटल येईल. त्यानंतर आपल्याला याची सगळ्याची टोटल करायची आहे. पहा, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी 3000, इन्कम फ्रॉम बिझनेस आहेत 12000 आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहेत 4500. तर याची टोटल केल्यानंतर किती येईल टोटल तर जी तुमची टोटल येईल 19500. तर त्या टोटलला नाव द्यायचं आहे ग्रॉस टोटल इन्कम. तर ग्रॉस टोटल इन्कम आल्यानंतर आपण कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये काय करत असतो तर डिडक्शन लेस करत असतो. तर बघा, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80P. तर 80Pमध्ये कोणकोणते डिडक्शन देणार आहोत आपण तर बघा, जेव्हा तुमचं ग्रॉस टोटल इन्कम 19500 येतं तेव्हा तुम्हाला 20000च्या कमी जर आलं डिडक्शन तर बघा, 20000च्या कमी जर डिडक्शन तुमचं ग्रॉस टोटल आलेलं असेल तर डिडक्शन देत असताना तुम्हाला जेवढे काही वरचे आपण घेतलेले आहेत प्रॉब्लेममध्ये तर पूर्ण आयटम्स तुम्हाला खालीसुद्धा 80Pमध्ये लेस करायचे आहेत. आणि ग्रॉस टोटल इन्कम जर तुमचं 20000 किंवा 20000पेक्षा जास्त आलं तर जर समजा इथं 25000 आलं तर तुम्हाला हाऊस प्रॉपर्टी आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी याचं डिडक्शन यामध्ये 80Pमध्ये द्यायचं नाही. ओके. तर बघा, लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80P. तर वरी जेवढे 10 हेड दिलेले आहेत तेवढे पूर्ण तुम्हाला 10च्या 10 आयटम हे तुम्हाला घ्यायचं आहेत. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम क्रेडिट फॅसिलिटी टू मेंबर, इन्कम फ्रॉम कॉटेज इंडस्ट्री,
income from cycle business, income from collective disposal of labor member, income from fishing and allied activities, income from the processing without the aid of power, dividend from other cooperative society, interest on another cooperative society, gross इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. तर या पूर्ण याची टोटल करा किती येईल तर 19,500. तर ग्रॉस टोटलमधून हे डिडक्शन ATPचं हे तुम्हाला लेस करायचं आहे. 19,500 मायनस 19,500 राहतील किती 0. तर तुमचं टॅक्सेबल टोटल इन्कम हे नील येणार आहे. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. यात काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकतात. तर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर आपण सोडवून घेत आहोत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला डिडक्शनचा. ठीक आहे. तर डिडक्शनचा क्वेश्चनमध्ये बघा काय विचारलेलं आहे पहिल्यांदा. तर मिस्टर भरत हु इज अ डिसेबल पर्सन ऑफ 82 years हॅज फर्निश्ड द फॉलोइंग डिटेल्स रिगार्डिंग डिडक्शन अंडर सेक्शन 80 फॉर द असेसमेंट इयर 2022-23. कम्प्यूट द क्वालिफाईंग अमाऊंट अंडर सेक्शन 80. तर बघा या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे. पहिलं दिलेलं आहे तर पहिलं काय दिलेलं आहे LIC प्रीमियम पेड ऑन वाईफ लाईफ पॉलिसी वॉज टेकन ऑन 1 एप्रिल 1 मे 2012. सम ॲश्युअर्ड रुपीज किती आहे 2 लाख रुपीज 25,000. तर बघा LIC प्रीमियम वाईफची आहे तर पॉलिसी कितीची आहे 2 लाखाची आहे. प्रीमियम किती दिलेला आहे तर 25,000. तर बघा इथे 2012च्या नंतरची पॉलिसी आहे. ठीक आहे. 2012च्या नंतरची पॉलिसी असेल तर आपण 10% त्याला डिडक्ट करत असतो. ठीक आहे. आणि 2012च्या जर आधीची पॉलिसी असेल तर आपण त्याला 20% ऑफ करत असतो. तर पहा मी तुम्हाला याचा आन्सर सोडून दाखवणार आहे. लक्ष द्यायचं आहे. तर बघा जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेममध्ये 80 अंडर सेक्शन 80 असं जर दिलेलं असतं तर तेव्हा तुम्हाला पूर्ण हेड विचारात घ्यायचे आहेत. म्हणजेच कोणते तर डिडक्शन अंडर सेक्शन 80C, डिडक्शन अंडर सेक्शन 80D, डिडक्शन अंडर सेक्शन 80DD आणि डिडक्शन अंडर सेक्शन 80E. आणि तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे बघा मिस्टर भरत हु इज डिसेबल पर्सन. तर मिस्टर भरत हा अपंग व्यक्ती आहे त्यामुळे तुम्हाला इथे डिडक्शन अंडर सेक्शन 80U सुद्धा समावेश होणार आहे. तर बघा आन्सरमध्ये कशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर पहिलं काय दिलेलं आहे डिडक्शन अंडर सेक्शन 80C मध्ये कोणकोणते हेड येणार आहे तर LIC प्रीमियम पेड ऑन वाईफ लाईफ. तर LICची रक्कम किती आहे 2 लाखाची LIC काढलेली आहे. त्यावर आपण 2012च्या नंतरची जर पॉलिसी असेल तर आपण किती % डिस्काउंट म्हणजे किती % ऑफ करत असतो तर पॉलिसी अमाऊंटच्या 10% ऑफ करत असतो. तर 2 लाखाच्या 10% किती येईल तर 20,000. ठीक आहे. तर बघा इथे 20,000 लहान आहे की प्रीमियमची रक्कम 25,000 दिलेली आहे. तर जी रक्कम लहान तर ती रक्कम तुम्हाला इथे विचारात घ्यायची आहे. तर किती तर 25,000च्या ऐवजी 20,000चा प्रीमियम हा त्याला माफ होईल. तर इथे लिहून घ्यायचा आहे 20,000. त्यानंतर सेकंड बघा इथे सांगितलेलं आहे LIC प्रीमियम पेड ऑन लाईफ पॉलिसी वॉज टेकन 4/7/2014. सम ॲश्युअर्ड रुपीज 1,50,000 रुपीज 22,000. तर बघा LIC प्रीमियम ऑन ओन लाईफ तर स्वतःची पॉलिसी त्याने काढलेली आहे. तर मिस्टर भरत हा डिसेबल पर्सन आहे. ठीक आहे. तर डिसेबल पर्सनसाठी आपण LIC पॉलिसी जर 2013च्या नंतर घेतली असेल तर आपण 15% त्याला डिडक्शन देत असतो आणि 15% आपण त्याला ऑफ देत असतो. आणि जर ही पॉलिसी 2013च्या आधीची असेल तर त्याला आपण 10% डिडक्शन देत असतो. तर इथे पहा त्याने स्वतःची पॉलिसी घेतलेली आहे किती तर LIC प्रीमियम पेड ऑन लाईफ पॉलिसी टेकन 4/7/2014. सम ॲश्युअर्ड 22,000. तर इथे तुम्हाला 22,000 2013च्या नंतर घेतलेली पॉलिसी आहे त्यामुळे तुम्हाला पॉलिसी अमाऊंटच्या 15% कॅल्क्युलेट करायचं आहे. जी रक्कम लहान येईल तर ती तुम्हाला आउटरला घ्यायची आहे. तर 1,50,000च्या 4% करा किती होईल तर 1,50,000च्या 15% करा किती होईल
तर 22,500 येतील 1,15,000च्या. तर इथे बघा प्रीमियमची रक्कम किती दिलेली आहे, तर इथे प्रॉब्लेममध्ये बघा 22,000 दिलेली आहे. तर 15% केल्यावर आपलं 22,500 येतं. तर जी अमाऊंट लहान आहे ती तुम्हाला आउटरला घ्यायची आहे. तर 22,000 हे आपण आउटरला घेतलेले आहेत. त्यानंतर तिसरं काय आहे, तर रिपेमेंट ऑफ होम लोन टेकन फ्रॉम LIC ₹50,000 इन्क्लुडिंग इंटरेस्ट ऑफ ₹30,000. तर बघा रिपेमेंट केलेला आहे तर किती आहे, तर 50,000 आहे. तर इंटरेस्ट त्यामध्ये इन्क्लूड आहे 30,000. तर रिपेमेंट ऑफ होम लोन टेकन 50,000 मायनस 30,000 करा, राहिलेले 20,000 हे आउटरला लिहा. ठीक आहे. त्यानंतर बघा ट्युशन फी पेड फॉर 4 चिल्ड्रन रुपीज. तर 76,000ला तर 76,000 तर आपल्याला ट्युशन फी किती मुलांची माफ आहे, फक्त 2 मुलांची माफ करत असतो कायदा. तर 76,000 ही 4 चिल्ड्रनची दिलेले आहे. तर 4 मुलांची फी 76,000 आहे. तर आपल्याला 2 मुलांची फीस इथे मान्य होणार आहे. तर एका मुलासाठी 76,000 भागिले 4 करा, एका मुलासाठी येतील 19,000. तर 19,000 एका मुलाची आहे. तर 2 मुलांची किती, तर 38,000. तर ही झाली ट्युशन फी पेड 38,000 हे घ्या. त्यानंतर ATCमध्ये कुठला येणार आहे आपलं LIC प्रीमियम पेड ऑन लाईफ ऑफ मॅरिड डॉटर ₹15,000. तर LIC प्रीमियम पेड ऑन मॅरिड डॉटर 15,000 हे तुम्हाला ॲज इट इज घ्यायचे आहेत ATCमध्ये. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू PPF 20,000 ॲज इट इज घ्या. परचेस ऑफ NAC 9 इश्यू. तर बघा जेव्हा तुम्हाला 8 आणि 9 इश्यू दिलेला असतो तर तेव्हाच तुम्हाला हा मान्य करायचा आहे. 10 इश्यू किंवा 7 इश्यू जर दिलेला असेल तर तो तुम्हाला घ्यायचा नाही. तर जेव्हा तुम्हाला 9 आणि 8 इश्यू दिला जातो तर तेच तुम्हाला मान्य करायचं आहे. त्यानंतर पहा ATCमधले आपले हेड घेऊन झालेले आहे जे त्याच्यामध्ये येत होते. तर त्यानंतर तुम्हाला याची टोटल करायची आहे, किती येईल, तर डिडक्शन अंडर सेक्शन ATCच्या पुढे 1,48,000 ही याची टोटल लिहा. त्यानंतर सेकंड हेड कोणता आहे, तर डिडक्शन अंडर सेक्शन 80D. तर 80Dमध्ये कशाचा उल्लेख येत असतो, म्हणजे जे हेल्थ इन्शुरन्स आहे, जे हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्याचं रिलेटेड जे आहेत हेड, तर ते आपण 80Dमध्ये घेत असतो. तर बघा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला इथे सांगितलेलं आहे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. प्रॉब्लेमचा तुम्ही फोटो काढून घ्यायचा आहे. तर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पेड ऑन मदर्स लाईफ बाय चेक ₹44,000 44,000 तर दिलेला आहे. तर हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पेड ऑन मदर लाईफ. ठीक आहे. तर बघा डिडक्शन देत असताना इथे 80Dमध्ये आपण सिनियर सिटीजनसाठी 50,000चं डिडक्शन देत असतो. तर बघा इथे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम पेड ऑन मदर लाईफ तर 44,000 इथे दिलेलं आहे. तर 44,000 हे तुम्हाला 80Dमध्ये मान्य करायचं आहे. त्यानंतर बघा हेल्थ इन्शुरन्सचं 80Dमध्ये झाल्यानंतर डिडक्शन अंडर सेक्शन 80DDमध्ये काय घ्यायचं आहे, तर अंडर सेक्शन 80DDमध्ये तुम्हाला कशाचा उल्लेख आहे, तर बघा मिस्टर भरत याची सिस्टर काय आहे, तर डिसेबल पर्सन आहे. ठीक आहे. तर इथे शेवटी सांगितलेलं आहे बघा, जेव्हा त्याचा नातेवाईक किंवा जेव्हा त्याचा नातेवाईकामधील कोणता व्यक्ती अपंग असेल तर त्याचा उल्लेख आपण 80DDमध्ये करत असतो. तर बघा इथे प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे मिस्टर भरत सिस्टर इज अ सेव्हिअरली डिसेबल पर्सन अँड शी इज डिपेंडंट ऑफ मिस्टर भरत ऑफ हर लाईव्हलीहूड. तर बघा इथे लाईव्हलीहूड, तर मिस्टर भरत याची सिस्टर सेव्हिअरली डिसेबल पर्सन आहे, त्यामुळे तिला 1,25,000ची वजावट तुम्हाला इथे द्यायची आहे 80DDमध्ये. ठीक आहे. तर जर त्याची सिस्टर फक्त डिसेबल पर्सन असती तर तिला 75,000ची वजावट आपण दिली असती, परंतु ही सिव्हिअरली डिसेबल पर्सन असल्यामुळे आपण 1,25,000ची वजावट इथे देत असतो. त्यानंतर बघा डिडक्शन 80E. तर डिडक्शन अंडर सेक्शन 80Eमध्ये काय येणार आहे, तर जे काही एज्युकेशनच्या रिलेटेड आहे, तर जेव्हा आपण हायर एज्युकेशन रिलेटेड लोन घेतो तर इंटरेस्ट घेत असतो. तर इंटरेस्ट पेड ऑन लोन टेकन फॉर हायर एज्युकेशन ऑफ हिज सन 10,000. तर एज्युकेशनच्या रिलेटेड जे असेल तर डिडक्शन अंडर सेक्शन 80Eमध्ये आपण इंटरेस्ट पेड लोन टेकन हायर एज्युकेशन 10,000 तर हे इथे पण देत असतो. त्यानंतर डिडक्शन अंडर सेक्शन 80U हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे मिस्टर भरत हू इज अ डिसेबल पर्सन 82 इयर. तर बघा मिस्टर भरत हा सिव्हिअरली डिसेबल आहे,
तर म्हणजे सॉरी इथे सिव्हिअरली डिसेबल जर असा उल्लेख केला असता तर आपण 1,25,000ची वजावट याला ATUमध्ये दिलेली असते. परंतु मिस्टर भरत हा डिसेबल पर्सन आहे आणि त्याची सिस्टर सिव्हिअरली डिसेबल आहे, त्यामुळे आपण सिस्टरला 1,25,000ची वजावट देतो आणि मिस्टर भरत हा डिसेबल पर्सन आहे, त्यामुळे याला आपण 75,000ची इथे वजावट देणार आहोत. तर सगळ्यात हेडची तुम्हाला टोटल करायची आहे. ATCची 1,48,000 प्लस ATD 44,000, ATDD 1,25,000, त्यानंतर ATE 10,000, त्यानंतर डिडक्शन अंडर सेक्शन ATU 75,000. तर याची सर्वांची टोटल आली 4,02,000. तर ह्याला आपण नाव देणार आहे टोटल डिडक्शन अलावेबल AT, कारण हा प्रॉब्लेम तुम्हाला ATचा दिलेला आहे अंडर सेक्शन AT. तर याला नाव द्यायचं आहे शेवटी टोटल डिडक्शन अलावेबल AT. किती आलं तर 4,02,000 हे याचं आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा थर्ड प्रॉब्लेम तुम्हाला यामध्ये जो याला ऑर प्रॉब्लेम आहे काय आहे तर राईट इन डिटेल अबाउट द डिडक्शन अलावेबल अंडर सेक्शन ATC. तर ATCमध्ये काय काय आहे तर ते तुम्हाला नोट्समध्ये लिहायचं आहे. त्याच्या नोट्स मी टेलिग्रामवरती अपलोड केलेले आहेत. त्यानंतर थर्ड प्रॉब्लेम पहा, ABC आर member of AOP sharing profit equally. The following is the profit and loss account. तर AOPचा हा प्रॉब्लेम आहे. तर कशा पद्धतीने सोडवायचा, अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. पहा, आपण AOPचा प्रॉब्लेम सोडवत असताना बघा सन्ड्री एक्सपेन्सेस जे बिझनेसचे रिलेटेड नाहीत तर ते आपण प्रॉब्लेममध्ये घेत असतो. तर सन्ड्री एक्सपेन्सेस हे बिझनेसचे रिलेटेड आहेत. ऑफिस एक्सपेन्सेस हे सुद्धा बिझनेसच्या रिलेटेड आहेत. रेंट, त्यानंतर टू कमिशन टू बी हे रेम्युनरेशन आहे तर हे आपण घेत असतो. सॅलरी टू ए हे सुद्धा रेम्युनरेशनचा भाग आहे तर हे सुद्धा आपण घेत असतो. त्यानंतर टू चॅरिटी हे बिझनेसच्या रिलेटेड नाही, त्यामुळे ॲड एक्सपेन्सेस आपण करत असतो. त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे, ॲडव्हर्टाईज एक्सपेन्सेस हे बिझनेसच्या रिलेटेड आहे, त्यामुळे आपण हे मान्य घेणार नाहीत. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, तर बघा AOPचा हा प्रॉब्लेम तुम्हाला 184ची पूर्तता न करणारा जसा प्रॉब्लेम आपण सोडवत असतो त्याच पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल ABC या तिन्हीचं तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला पहा काय दिलेलं आहे, बाय ग्रॉस प्रॉफिट, तर ग्रॉस प्रॉफिट आपण घेत नसतो. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी हे बिझनेसच्या रिलेटेड नाही, त्यामुळे आपण लेस करत असतो. आणि बाय नेट लॉस 30,000 आहे तर आपण नेट लॉसने हा प्रॉब्लेम स्टार्ट करत असतो. तर बघा याचा आन्सर कशा पद्धतीने आहे. तर बघा मी याचा आन्सर काढलेला आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. तर पहा तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल टोटल इन्कम ऑफ AOP. ठीक आहे, पर्टिक्युलर अमाऊंट असा याचा फॉर्मॅट असणार आहे. पहिल्यांदा तुम्हाला नेट लॉस ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मायनस 30,000, ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड त्यामध्ये चॅरिटी 2,000, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ABC 6,000 याचे टोटल करा 18,000. त्यानंतर थर्ड आहे रेम्युनरेशन टू मेंबर, रेम्युनरेशन आहे कमिशन टू बी, सॅलरी टू ए 4,000 प्लस 12,000 हे किती येईल तर 12,000 प्लस 4,000 प्लस 18,000 प्लस 2,000 तर पूर्ण किती आले तर 36,000. तर 36,000 मायनस 30,000 करा, किती राहिले तर 6,000. त्यानंतर लेस इन्कम नॉट रिलेटेड टू द बिझनेस, तर किती दिलेलं आहे बघा, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी हे जे बिझनेसच्या रिलेटेड नाही तर ते किती आहे तर 6,000 हे तुम्हाला लेस करून घ्यायचं आहे. तर लेस करून घेतल्यानंतर तुमचं उत्तर इथे नील येईल. तर याला तुम्हाला नाव द्यायचं आहे बिझनेस इन्कम. तर बिझनेस इन्कम आपल्याला काढायचं नाही तर टॅक्सेबल टोटल इन्कम काढायचं आहे. त्यामुळे बिझनेस इन्कम झाल्यानंतर यामध्ये ॲड ऑदर इन्कम, तर ऑदर इन्कम कोणकोणते आहे तर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी हे एकच ऑदर इन्कम आहे तर 6,000 लिहा. तर आपलं बिझनेस इन्कम काय आलेलं आहे, नील आलेलं आहे, तर यामध्ये 6,000 ॲड करा तर काय येईल टॅक्सेबल टोटल इन्कम किती येईल तर 6,000 हे येईल. तर हे तुमचा आन्सर आहे क्वेश्चन तिसऱ्याचा. ठीक आहे, तर पहा क्वेश्चन तिसऱ्याचा आन्सर सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर याला ऑर क्वेश्चन आहे कम्प्यूट द टोटल इन्कम ऑफ AOP. तर याला जो
याला और क्वेश्चन कोणता आहे, डिफाईन असोसिएशन ऑफ पर्सन अँड बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेट अँड डिफरंट बिटवीन AOP अँड BOI. तर याचा डिफरन्स तुम्हाला लिहायला सांगितलेला आहे. तर याचा नोट्स मी टेलिग्रामवरती शेअर केलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन आहे. चौथा क्वेश्चनचं सुद्धा आन्सर मी सांगणार आहे. तर XYZ आर इक्वल पार्टनर्स इन अ फर्म विथ X बीइंग अ नॉन वर्किंग पार्टनर. तर X हा नॉन वर्किंग पार्टनर आहे, त्यामुळे आपण रेम्युनरेशन काढताना आपण याचा विचार करायचा आहे. तर बघा, द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 इज ॲज अंडर. तर बघा, इथे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यामधील जे बिझनेसच्या रिलेटेड नाही तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि जे बिझनेसच्या रिलेटेड आहे तर ते आपल्याला घ्यायचं नाही. तर सगळ्यात आधी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये नीट व्यवस्थित वाचायचं आहे. जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत तर त्या बघा, ॲडजस्टमेंट पहिली आहे, सॅलरी इन्क्लूड पार्टनर सॅलरी Y आणि Z सॅलरी दिलेली आहे. तर हा रेम्युनरेशनचा भाग आहे, त्यामुळे आपण याचा विचार रेम्युनरेशनमध्ये करणार आहोत. तर डज नॉट फुलफिल म्हणजेच 184ची पूर्तता न करणारा हा प्रॉब्लेम आहे. तर त्यामध्ये आपण सॅलरी ही घेणार आहोत रेम्युनरेशनमध्ये. त्यानंतर दुसरं आहे, बॅड डेब्ट्स ॲडमिसेबल बाय द डिपार्टमेंट ₹12,500. तर हे बॅड डेब्ट्स दिलेले आहेत. तर बॅड डेब्ट्ससुद्धा आपण 12,500 तर हे लेस करून घेणार आहोत. त्यानंतर तिसरं बघा, फर्निचर परचेस्ड बाय X फॉर पर्सनल यूज ऑफ ₹10,000 हॅज बीन डेबिटेड टू सन्ड्री एक्सपेन्सेस. तर बघा, सन्ड्री एक्सपेन्सेस जो X पर्सन आहे त्याने स्वतःच्या पर्सनल यूजसाठी 10,000 हे डेबिट केलेले आहेत. तर त्यामुळे आपण हे परचेस झालेलं फर्निचर तर हे आपण विचारात घेणार नाही, कारण त्याने स्वतःच्या पैशातून ते त्याच्यावरती खर्च केलेला आहे. फक्त आपण कॉस्ट ऑफ फर्निचर याची तेवढी अमाऊंट 10,000 ही एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये आपण घेणार आहोत. त्यानंतर बघा, चौथा आहे, डोनेशन इन्क्लूड डोनेशन टू अ लोकल स्कूल ₹3,500 टू क्लब 1,000 आणि अँड ट्रेड असोसिएशन ₹500. तर बघा, डोनेशन दिलेलं आहे. तर हे डोनेशन इन्क्लूड यामध्ये काय काय आहे, तर लोकल स्कूल, क्लब अँड ट्रेड असोसिएशन 500. तर हे दिलेलं आहे. तर याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं पहा. तर जे डोनेशन दिलेलं आहे तर याचं 3,500 हे कशाचे आहेत, तर स्कूलचे, आणि क्लबचे किती आहेत तर 1,000. तर हे झाले किती, 4,500. तर हे आपण काय करत असतो, तर एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये चॅरिटी अँड डोनेशन हे घेत असतो. तर आपण असोसिएशनचं जे असतं तर ते आपण विचारात घेत नाहीत. त्यानंतर बघा, कॅपिटल अकाउंट ऑफ द पार्टनर्स ॲट द बिगिनिंग ऑफ द प्रिव्हियस इयर ऑन 1 एप्रिल 2021 वेअर ॲज फॉलोज. तर Xचं कॅपिटल किती आहे, 2 लाख, Yचं आहे 1 लाख, Zचं आहे 1 लाख. तर हे कॅपिटल आपण मान्य म्हणजे विचारात घेणार आहोत का, कारण नाही, हा जो प्रॉब्लेम आहे तो डज नॉट फुलफिल आहे, त्यामुळे आपण याचं कॅपिटलमध्ये याचा विचार करणार आहे. जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे तर तेच घेणार आहोत. तर बघा, 6वी ॲडजस्टमेंट आहे, ऑफिस एक्सपेन्सेस इन्क्लूड बोनस टू पार्टनर. तर हा रेम्युनरेशनचा भाग आहे, त्यामुळे आपण हा बोनस घेणार आहोत प्रॉब्लेममध्ये. त्यानंतर पहा, कम्प्यूट द प्रॉफिट फ्रॉम द बिझनेस अँड टोटल इन्कम ऑफ द फर्म फॉर द रिलेव्हंट असेसमेंट इयर द फर्म डज नॉट फुलफिल. तर हे तुम्हाला इथं मॅटर करतं. तर डज नॉट फुलफिल म्हणल्यानंतर तुम्हाला इथे बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे का, तर नाही. तर डज नॉट फुलफिलचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचा तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी ट्रायल बॅलन्समध्ये बघा, जे बिझनेसच्या रिलेटेड नाही त्याचा विचार करायचा नाही. तर रेंट बिझनेसच्या रिलेटेड आहे, ऑफिस एक्सपेन्सेस हे सुद्धा आहे, सॅलरी, ॲडव्हर्टाइजमेंट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, चॅरिटी अँड डोनेशन. तर बघा, इथे 5,000 दिलेलं आहे. तर 5,000तून आपल्याला हे ते लेस करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅड डेब्ट्स रिझर्व किती आहेत, तर 10,000 आहे. तर हे तुम्हाला घ्यायचं आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस हे बिझनेसच्या रिलेटेड आहे, त्यामुळे याचा विचार करायचा नाही. बॅड डेब्टसुद्धा बिझनेसच्या रिलेटेड आहे, डेप्रिसिएशनसुद्धा बिझनेसच्या रिलेटेड आहे. परंतु तर त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे तर तोच तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी घ्यायचा आहे. कमिशन दिलेला आहे, रेम्युनरेशनचा भाग आहे, कमिशनसुद्धा घ्यायचं आहे. त्याचबरोबर क्रेडिट साईडला बघा, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे, याचा विचार करायचा नाही. डिस्काउंट दिलेला आहे, त्यानंतर बॅड डेब्ट रिकवर डेट दिला आहे आणि बाय बँक इंटरेस्ट. तर हा अदर इन्कमचा भाग आहे, तर तो आपल्याला लेस करून घ्यायचा आहे. तर बघा,
प्रॉब्लेमचं आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. तर नेट प्रॉफिटने प्रॉब्लेम स्टार्ट होतो. तर नेट प्रॉफिट तुम्हाला किती दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये बघा. 25,000 हा नेट प्रॉफिट आहे. इथे बघा स्क्रीनवरती 25,000 प्रॉफिट आहे. तर ॲड एक्सपेन्सेस डिसअलाउड. तर बॅड डेब्ट्स रिझर्व किती आहे तर 10,000. त्यानंतर चॅरिटी अँड डोनेशन 4,500. ठीक आहे. तर बघा 4,500 कसे आले तर वरचे जे 5,000 आहेत डोनेशनचे, इथे बॅड डेब्ट्स इथे चॅरिटी अँड डोनेशनचे जे 5,000 आहेत तर या 5,000तून किती आहेत स्कूलचे आणि चॅरिटीचे किती आहेत तर स्कूलचे आहे 3,500, क्लबचे आहेत 1,000, हे झाले 4,500 आणि हे 500 किती झाले तर 4,500 झाले. तर 4,500 आहेत. तर हे चॅरिटी अँड डोनेशन तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर बॅड डेब्ट्स बघा, बॅड डेब्ट्स किती आहेत तर 2,500. ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. बॅड डेब्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत 2,500. इथे पहा ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेब्ट्स ऑफ डिपार्टमेंट 12,500 दिलेले आहेत. तर तुम्हाला हे लेस करून घ्यायचं आहे. कशातून तर बॅड डेब्ट्स वरी किती दिलेले आहेत तर 15,000. तर 15,000तून 12,500 लेस करा, किती राहतील तर 2,500 राहतील. तर हे झाले बॅड डेब्ट्स. त्यानंतर कॉस्ट ऑफ फर्निचर किती आहे तर 10,000ची फर्निचर आहे. तर याची टोटल करा 27,000 येते. तर नेट प्रॉफिटमध्ये हे ॲड करायचं आहे नंतर. त्यानंतर इंटरेस्ट डिसअलाउड किती आहे, एक्सनं वायनं आणि झेडनं लावलेलं इंटरेस्ट किती आहे तर 5. एक्सचा आहे 50,000, वायचा आहे 25,000, झेडचा आहे 25,000. तर याची टोटल करा 1,00,000 येईल. त्यानंतर रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर तर सॅलरी टू वाय अँड झेड 15,000 आणि 10,000 इथे तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. तर ती आपण रेम्युनरेशन सॅलरी घेतलेली आहे. दोन्हीची टोटल 25,000. त्यानंतर पहा कमिशन तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. एक्सचा आहे 15,000, वायचा आहे 10,000, झेडचा आहे 5,000. तर हे कमिशनची टोटल येईल 30,000. बोनस दिलेला आहे एक्स वाय झेडचं. तर बोनस तुम्हाला 1,000, 2,500 आणि 1,500 याची टोटल 5,000 येईल. तर याची टोटल करा किती येईल आउटरला. तर बघा या सर्वांची टोटल येईल 60,000. जो रेम्युनरेशनचा भाग आहे तर त्याची सर्वांची टोटल येईल 60,000. तर या 60,000मध्ये प्लस 1,00,000 प्लस 27,000 आणि 25,000 प्लस करा, तुमची टोटल येईल 2,12,000. तर 2,12,000 आलेलं. तर यामधून लेस करा इन्कम नॉट रिलेटेड टू द बिझनेस. तर जे इन्कम बिझनेसच्या रिलेटेड नाही तर ते लेस करून घ्या. बँक इंटरेस्ट आहे तर 3,000 बँक इंटरेस्ट या 2,12,000तून लेस करा, तुम्हाला येईल बिझनेस इन्कम. तर आपल्याला बिझनेस इन्कम काढायचं नाही तर टॅक्सेबल टोटल इन्कम काढायचं आहे. तर 2,09,000 हे बिझनेस इन्कम येईल. यामध्ये ॲड करा ऑदर इन्कम. तर ऑदर इन्कममध्ये ॲड करा बँक इंटरेस्ट. तर बँक इंटरेस्ट किती आहे तर 3,000. तर 2,09,000मध्ये 3,000 प्लस करा, किती येईल तर 2,12,000 हे तुमचं टॅक्सेबल टोटल इन्कम असेल. तर अशा पद्धतीने या क्वेश्चन चौथ्याचा आन्सर तुम्हाला सोडवायचा आहे. पहा काही अडचण असल्यास, काही समजलं नसल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा क्वेश्चन चौथ्याला और कोणता क्वेश्चन होता, राईट अ डिटेल नोट ऑन द कम्प्युटेशन ऑफ बुक प्रॉफिट. तर बुक प्रॉफिटचं कम्प्युटेशन कसं करायचं तर ते तुम्हाला विचारण्यात आलेलं होतं. आणि शेवटी शॉर्ट नोट्समध्ये TDS ऑन रेंट, TDS ऑन कमिशन आणि सेक्शन 192 सेक्शन 194A. तर याचं तुम्हाला नोट्स मी टेलिग्रामवरती अपलोड केलेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.